काय करतेस? सूरज आवर पटकन, मूवी संपला असेल तिथे. तास झालं मेकअप तूच करल्यास ग, मी शर्ट पॅन्ट घालून कधीच आवरून बसलोय. आणि हा आवाज चढून बोलू नकोस का तू माझ्यावर. आत्ता दिसतोय तुला आवाज वाढलेला? याच्या अगोदर 4 वर्ष माझ्या मागे मागे फिरत होतास तेव्हा नाही दिसलं आवाज वाढलेला? आईला लव्ह मॅरेज करून चुकले असं वाटायला लागले. ए तू अजूनही सोडू शकतोस हा मला? मी नाही, थांब लाडीची बाईकच ना माझी तू. चल पिक्चर बघायचं ना आपल्याला. श्रावणी, मी आणि तुझी वहिनी चालले फिरायला. ठीक आहे दादा. आई आली की सांग, आम्हाला वेळ होईल. हा बाहेर जाताना सांगायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? अहो तुम्ही कुठे दिसलाच नाही, मग कसं सांगू तुम्हाला? तू आधी आत चल. भाऊजी तुम्ही पण आत या. शेती यार, या घरात रात्र थोडी आणि सोंग फार. अगं पायल, एकतर सगळ्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन तू लग्न केलेस. लग्न होऊन महिना झालाय, घरात येऊन तुला 4-5 दिवस झाल्यात. कसं तरी घरच्यांनी तुला ऍक्सेप्ट केलंय आणि त्यात तू हे असली कपडे घालून घराबाहेर चाललास. कसं वाटतंय ते? ओ ताई, काय वाईट आहे हो या कपड्यांमध्ये? हो तेच ना, उलट किती मॉडर्न दिसते ती. भाऊजी, हे असलं पोट आणि खांदं उघडं ठेवलं की त्याला जर मॉडर्न म्हणत असतील ना, तर साधेपणा कधी पण चांगला. ओ ताई, साडीमध्ये पण पोट पाट कंबर उघडं दिसतंच की. हे इथंपर्यंत तरी आहे. आता बोलायला लावू नका, फक्त आमच्यासारख्या मुलींना टार्गेट केलं जातं. म्हणून तुला बोललं होतं सूरज, मी या खेड्यात मला नाही राहायचं. मुंबई पुण्यामध्ये लहानाची मोठी झालेली आहे मी. आणि ही लोक किती भुरसटलेल्या विचारांचे आहेत, कपड्यावरून जज करतात मला. शांत हो बाळा, मी आहे ना. अहो भाऊजी, तुम्ही तिला एवढं साथ देताय ती चांगलीच गोष्ट आहे. खरं आता तुम्हाला एकत्र कुटुंबात राहायचं म्हटल्यानंतर हे असे कपडे घालून तू सासऱ्यांच्या पुढं, आत्ता तू मगाशी बघितलंस ना तुझ्या भाऊजी कशा बघत होते. मी कपडे वाईट आहेत म्हणत नाही ग, पण तू कशी मुंबईला राहत होतीस, तिथं तुमचं काय एकत्र कुटुंब नव्हतं. तुझे आई वडील फक्त राहत होते आणि तुमची सगळी माणसं गावाकडे राहत होती. तिथं तुम्हाला ओळखणारं पण कोण नव्हतं. काय पण घालून फिरलीस तर तुला कोण विचारणार होतं? पण इथं सगळी माणसं तुझी आपली आहेत आणि ह्या माणसांनी कधीच असं बघितलेलं नाही आहे ग. आणि तुझं काय चुकतंय असं सांगायचं नाही आहे, फक्त इथल्या लोकांना जसं वाटतं तसं थोडंफार. मी म्हणत नाही की उद्यापासून साडी घालूनच फिर, पण असे कपडे घाल ज्यात समोरच्या माणसांना तुझ्याकडे बघितल्यावर लाज वाटू नये. तुला काय वाटत नाही, तुला सवय, पण त्यांच्या नजरेला सवय नाही ग असं बघायची. आणि परत हे सगळं टोमणे किंवा त्याचा विरोध तुलाच करायला लागलं आणि तुलाच ह्या घरात जगणं मुश्किल करतील. म्हणून मी तुला फक्त सांगायला लागले. नाहीतर मग हे सगळ्या गोष्टी मी तुला आईंच्या समोर सांगितल्या नसत्या का मी तुला इथं आत बोलवून सांगायला लागले. कारण बाहेर गेलीस ना मगाशी, तिथं तुझ्या भाऊजींच्या नजरेत मी त्या गोष्टी बघितल्या. मग ह्या गोष्टी वाढवत न्यायच्या आहेत का तुला? हे बघ, तुम्ही तिकडं दोघं फिरायला गेला की नाही, तुला काय घालायचं ते घाल. फक्त हिता आहेत की नाही, तू चुडीदार घाल, तुला जीन्स पॅन्ट घालायचं ह्याच्यावर टॉप घाल, पण ते अंग भरून घाल. तुमचा मुद्दा पटलाय मला आणि असं समजावून सांगितलं तर का कोणी बदल नाही करणार? हळूहळू बदल करेन मी स्वतःमध्ये.